फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। दुखवटा सुद्धा शासकीय दुखवटा 3 दिवसाचा तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत। मला वाटतं हे जर वैयक्तिक विचाराल तर हे व्हायला नको होतं। थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता। ही सर्वसामान्याची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतोय। अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं। निश्चित काही कालावधी जाईल, त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक होतं। परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे, काल राग सावरण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे हे थोडंसं मनाला पटत नाही। परंतु आता राजकारण आहे, त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे। तो का घेतला, कोणत्या परिस्थितीत घेतला, का घ्यावा लागला, हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी अखेरला निर्णय हा झालेला आहे। म्हणून आज सुमित्रा वहिनी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। त्यानंतरची रणनीती काय असेल किंवा त्यांच्या पक्षाचं काय होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं काय, किंवा इतर जे काही घडामोडी आहेत, हे मला वाटतं आता लवकरच त्याच्यावर निपटारा हा होईल।